तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्रायल आहेस. शब्द आजच्या पहिल्या वाचनातले. ह्या दिवसांमध्ये आपण यशया संदेशाच्या पुस्तकातील विशेष करून अध्याय 39 ते 55 ह्या भागातील वाचन ऐकत आहोत. आणि ह्या भागामध्ये एकूण 4 अशी गीतं आहेत की ज्याला सर्वंट सॉंग्स किंवा सफरिंग सर्वंट सॉंग्स, परमेश्वराच्या सेवकाचा दुःख भोग व्यक्त करणारी गीते अशा नावाने ह्या 4 परिच्छेदांना ओळखलं जातं. त्यापैकी एका परिच्छेदावरती काल आपण चिंतन केलेलं आहे. आज आपल्यासमोर दुसरा एक परिच्छेद सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये परमेश्वराचा सेवक कशा प्रकारे परमेश्वराने गर्भावस्थेमध्ये असतानाच निवडलेला होता. परमेश्वर त्याच्याविषयी संतुष्ट होता आणि विशेष करून राष्ट्रांचा प्रकाश होण्यासाठी परमेश्वराने त्याला निवडलेलं, नेमलेलं होतं हे आपल्याला दर्शविण्यात आलेलं आहे. मात्र परमेश्वराचा सेवक असायचा ह्याचा अर्थ सर्व काही आलबेल असेल, सुंदर असेल, गुळगुळीत असेल, सुरळीत असेल ह्याची गॅरंटी देता येत नाही. तर उलट परमेश्वराच्या सेवकाचा दुःख भोग कसा कळसाला पोहोचणार आहे त्याची चुणूक आत्ताच आपल्याला देण्यात आलेली आहे की ज्याला राष्ट्रांचा प्रकाश बनायचा आहे त्याला खडतड अशा तपश्चर्येतून जावं लागतं. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांबरोबर अखेरचं भोजन घेत असताना 2 व्यक्तींकडे आपलं बोट दाखवत आहे. पहिली व्यक्ती आहे जुदास. त्या जुदास विषयी काल आपण थोडंसं ऐकलं होतं. आज अजून आपण ऐकत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने जुदासला सन्मानाची जागा दिली होती की इस्रायली लोक खास बोलवलेल्या पाहुण्याला आपल्या डावीकडे बसवत, जेणेकरून उजव्या हाताने त्याला घास भरवता येऊ शकेल. तशा प्रकारची जागा यहुदा इस्कारियोत ह्याला देण्यात आलेली होती. आणि मग जेव्हा येशूने त्याला घास दिला तेव्हा त्याच्यात सैतान शिरला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ह्याचा अर्थ काय की तोपर्यंत त्याने आपल्या गुरुला चांदीच्या 30 नाण्याला विकलेलं होतं. ते डिसिजन त्याने मनातल्या मनात घेतलेलं होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याला एक शेवटची संधी देऊन बघतो. तो घास घेतल्यानंतर मी जणू काही आता मैत्रीचा हात पुढे केलेला आहे, तुझ्या मनातला विचार तू अजूनही बदलू शकतोस. परंतु त्याने त्या विचारावरती शिक्कामोर्तब केलं. हे योहान सांगताना आपल्याला त्याच्यात सैतान शिरला असं सांगत आहे. आणि मग तो लगेच बाहेर गेला तेव्हा रात्र होती असंही सांगण्यात आलेलं आहे. ही रात्र केवळ बाहेर नव्हती, ती जुदासच्या अंतःकरणात होती. आणि मग दुसरी व्यक्ती आपल्या समोर सादर करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे पेत्र. पेत्र अति आत्मविश्वासाने सांगतो की सर्वांनी जरी सोडून दिलं तरी मी तुम्हाला कधीच सोडून देणार नाही. मी आपला प्राण तुमच्यासाठी देईन. कधी कधी माणूस जेव्हा एखादं वचन देतो तेव्हा त्याची काय किंमत मोजावी लागणार आहे ह्याची त्याला कल्पना सुद्धा नसते. प्रभू येशू ख्रिस्ताने ते पेत्राच्या नजरेस आणून दिलं की तू खरोखरच माझ्यासाठी प्राण देशील. अरे तू मला ओळखत नाहीस अशा प्रकारे वक्तव्य करणार आहेस. म्हणजे ह्या ठिकाणी देखील 2 व्यक्तिमत्वे आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहे. जुदास विश्वासघात करतो, पेत्र नाकारतो. परमेश्वराच्या सेवकाचा दुःख भोग हाच आहे की आपलीच माणसं, एका ताटात जेवणारी माणसं ऐन रणांगणातून पळून जातात, आपला विश्वासघात करतात, आपल्याला नाकारतात. ह्यापेक्षा दुसरं दुःख ते कोणतं मोठं असणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ते दुःख भोगलेलं आहे. ही देखील त्याच्या त्या दुःख सहनाची पूर्वतयारी आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की परमेश्वराचा सेवक बनायचं असेल तर अशा प्रकारचं कोणतं दुःख भोगण्यास माझी तयारी आहे.